नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सुयोग महिला मंडळ अंबरनाथ यांच्यातर्फे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यात देशभक्तपीर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी माननीय श्री मनोजराव सानप सर यांचा एक पात्री नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी श्री मनोज सानप सरांनी शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनपटावर आधारित 25 मिनिटांचा एक पात्री नाट्यप्रयोग करून समस्त रसिकजनांचे मने जिंकून घेतली। तसेच सुयोग महिला मंडळ व नीती आयोग जप जीवाला संस्थेचे तर्फे विविध क्षेत्रातील प्रावीण्यप्राप्त मान्यवरांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी श्री मनोज सुमन शिवाजी सानप सर, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर श्री राजेश घनगाव सर, उल्हासनगरपालिका अधिकारी तथा कसारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष यांना जनसेवक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तर श्री शिवाजीराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य तथा मुख्य संपादक पत्रकार न्यूज 24 परभणी वार्ताचे संपादक यांना आदर्श रुग्ण सेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। सदरील पुरस्कार हे श्री NA कदम सर, प्रसिद्ध लेखक तथा अध्यक्ष नीती आयोग जप जीवाला संस्था यांच्या करकमल हस्ते प्रदान करण्यात आले आहेत। यावेळी श्री NA कदम सर यांनी मौलिक असे प्रास्ताविकपर भाषणामध्ये विचार प्रकट केले। तर पाहूयात काही क्षणचित्रे। आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूयात काही क्षणचित्रे। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार यासाठी मानेन। मला हे औक्षण करताना माझ्या डोळ्यात पाणी आलं। म्हणजे इतकं सुंदर असू शकतं आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून आधी तर नमस्कार नसतो, पण बघणं आणि सहन करणं त्याहून कठीण असतं। म्हणूनच आज आपल्या प्रत्येकमध्ये सैनिक जागा व्हावा ही आमची कळकळ आहे। हा एक आपण मोनो ॲक्ट बघितला, जो आपण सैनिक आहे म्हणून त्यांनी थोडंसं एक मोनो ॲक्टमधून त्यांनी दाखवलं की सैनिक कसा असतो, कसा शहीद आणि त्याच्या घरची परिस्थिती काय असते। पण हा त्यांनी मोनो ॲक्ट मला वाटतं 5000वा प्रयोग असेल की आपण जवळपास पोचले आहोत 5000च्या। तो 5000 प्रयोग जवळपास मनोज सानप सर पोचले आहेत, त्याबद्दल टाळ्या। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।